मला आता एक लाइसेंस भेटलं पाहिजे बोट चालवायचं। देखो वो पकड़ना नहीं है। नहीं नहीं वो चटका लगेगा मेरे को मालूम है, भाजेगा झारखंड। हाँ 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 आगे 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 से बसता है, टेंशन नका घेऊ। महाराष्ट्रातला एक छोटासा ब्लॉगर येऊन आज गुजरातच्या काही लोकेशनला भेट देऊन तुमच्यासाठी छोटा एक व्हिडिओ बनवून आणलेला आहे। नमस्कार मित्रांनो, मी संदीप पवार तुमचं स्वागत करतो आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। आपण थेट गुजरातला आलो आहे आता आणि गुजरातची एक ब्रेकफास्ट राईड म्हणून आधी त्यांनी ऑर्गनाईज केली होती। तर मग मी अशोक आदित्य असं आम्ही राईडला आलेलो आहोत। सकाळी अराऊंड आम्ही 5 वाजता घर सोडलं होतं ठाण्यावरून। तर आजची जी राईड आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला थोडी इन्फॉर्मेशन देतो। आजच्या राईडबद्दल थोडी इन्फॉर्मेशन देतो। आता आम्ही काही लोकेशन कवर करणार आहोत। तर त्याच्यामध्ये सोमनाथ मंदिर जे आता तुम्ही बघितलं ते मंदिर आहे, मोती दमन फोर्ट आहे, मोती गोवा कलरफुल वॉल्स आहे, बॉम्ब जेसस चर्च आहे, श्री योगेश्वर मंदिर आहे, BAPI श्री स्वामीनारायण मंदिर आहे आणि नागरोल बीच आहे। तर हे लोकेशन आज आम्ही हे ब्रेकफास्ट राईडच्या निमित्ताने कवर करणार आहोत। हे बघू शकता तुम्ही सोमनाथ महादेव मंदिराचं फ्रंट गेट आहे ॲक्च्युली, आणि आतमध्ये शूटिंग करून देत नाही, गाभारा पण खूप छान आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तुम्हाला ह्या ब्रेकफास्ट राईडचे जेवढे पण लोकेशन सांगितले ते लोकेशन मी दाखवायचा प्रामाणिक प्रयत्न करतो। तर गुजरात हे भारताच्या पश्चिम भागातील एक राज्य आहे। भारताच्या एकूण औद्योगिक उत्पन्नातील गुजरातचा वाटा हा 19.8% असा आहे। भारताच्या पश्चिम किनाऱ्याचे सर्वात उत्तरेकडील राज्य म्हणजे गुजरात। ऐतिहासिकदृष्ट्या गुजरात प्रांत हा सिंधू संस्कृतीतल्या अनेक केंद्रांपैकी एक महत्त्वाचा भाग होता। मुघलांपूर्वी राजस्थान व गुजरातमधील काही प्रांत मिळून गुर्जर राष्ट्र किंवा गुर्जर भूमी म्हणून ओळखला जात असे। त्यामध्ये प्राचीन काळी लोथल, धोलावीरा व गोलाढोरो यांच्यासारखी महानगरे सिंधू सभ्यतेत अस्तित्वात होती। मोटी दमन किल्ल्याचा प्रकार म्हणजे समुद्र किनाऱ्यावरील किल्ले। डोंगररांग इथे नाही। जिल्हा दमनमध्ये मोडतो आणि श्रेणी सोपी आहे। या किल्ल्यावर राहण्याची सोय नाही तर जेवणाची सोय सुद्धा या किल्ल्यावर नाही। या किल्ल्यावर पिण्याच्या पाण्याची सोय नाही आणि या किल्ल्यावर जर जायचं असेल तर जुलै ते मार्च हा कालावधी कधीही उत्तम। तर मित्रांनो, आता ह्या किल्ल्यामध्ये असलेल्या एका चर्चमध्ये आता आपण चाललेलो आहोत। चर्च हे खूप जुनं आहे। आता आतमध्ये गेल्यावरती आपल्याला कळेल की चर्च कसं आहे, ह्याच्याबद्दल काही इतिहास इथे बोर्ड पण मला दिसतो। प्रवेशद्वारांवर शिलालेख आणि कोट ऑफ आर्म कोरलेले आहे। किल्ल्यात बॉम्ब जीसस चर्च नावाचे चर्च आहे। या चर्चमधील लाकडावर केलेले कोरीव काम पाहण्यासारखे आहे। हे चर्च 1594 मध्ये बांधले गेले आणि 1605 मध्ये ते पवित्र केले गेले। या चर्चची इमारत भारतात ख्रिश्चन धर्माच्या सुरुवातीशी जुळते। 1559 मध्ये स्थापित आणि 1603 मध्ये पवित्र केलेले बॉम्ब जीससचे कॅथेड्रल हे पोर्तुगीजांच्या उत्कृष्ट अभियांत्रिकी कलात्मकतेचा उत्कृष्ट नमुना आहे। या मंदिराचे गुंतागुंतीचे नक्षीकाम केलेले प्रवेशद्वार, सुशोभित आतील भाग आणि कलात्मक लाकडी वेद्या काळाच्या कसोटीवर टिकून आहेत। दक्षिणेकडे उत्तुंग नक्षीकाम केलेले प्रवेशद्वार, भारदस्त दर्शनी भाग आणि उंच छतासह 6 संतांच्या सौंदर्याने कोरलेल्या मूर्तींनी सुशोभित केलेले आहे। पारंपरिक रोमन कला आणि स्थापत्यकलेचा प्रतिध्वनी बॉम्ब येशूला समर्पित चर्च पर्यटक आणि यात्रेकरू दोघांनाही मोठ्या संख्येने आकर्षित करते। दमनगंगा नदीच्या दक्षिण तीरावर मोटी दमन किल्ला आहे। नानी दमन आणि मोटी दमन या 2 किल्ल्यामध्ये मोटी दमन किल्ला आकाराने मोठा आहे। 16व्या शतकात पोर्तुगीजांनी हा किल्ला बांधला। भारत स्वतंत्र झाल्यावर इसवी सन 1961 मध्ये हा किल्ला भारताच्या ताब्यात आला। नानी दमन किल्ला आणि मोटी दमन किल्ला
दमणगंगा नदीच्या उत्तर आणि दक्षिण तीरावर समोरासमोर आहेत. तर या किल्ल्यावर पाहण्याचे ठिकाणे. सध्या या किल्ल्यात दमणमधली सर्व सरकारी ऑफिसेस आहेत. किल्ल्यात एक लाईट हाऊस आहे. किल्ल्याची प्रवेशद्वारे, तटबंदी, बुरुज आणि किल्ल्याच्या बाहेरील खंदक सुस्थितीत ठेवण्यात आलेला आहे. किल्ल्याला पोर्तुगीज शैलीतील 10 पंचकोनी बुरुज आहेत. बुरुजांवर आणि तटबंदीवर पोर्तुगीज बांधणीची खासियत असलेले कॅप्सूल बुरुज आहेत. किल्ल्याला उत्तरेला आणि दक्षिणेला अशी 2 प्रवेशद्वारे आहेत. मोठी दमण किल्ल्याच्या समोरील किनाऱ्यावर नानी दमण किल्ला आहे. मोठी दमण किल्ल्यातून बाहेर पडून दमणगंगा नदीवरील पूल ओलांडून नानी दमण किल्ल्यात जाता येते. या किल्ल्यावर पोहोचण्याच्या वाटा अशा आहेत. वापी ते दमण 12 किलोमीटर अंतर आहे. वापीहून बस, रिक्षा आणि खाजगी वाहनाने दमणला जाता येते. 1559 मध्ये मुघल सैन्याच्या आक्रमणापासून पोर्तुगीजांचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने हा किल्ला बांधण्यात आला. किल्ल्याच्या अगदी जवळच प्रख्यात पोर्तुगीज कवी बोकेज यांचे घर आहे, ज्यात त्यांची संगमरवरी कबर आहे. अर्थातच घरात प्रवेश निषिद्ध आहे आणि ते बंद आहे. तर मित्रांनो, फिरत फिरत आपण आलो आहे दमण बीचला, दमण खाडीला. आणि इकडे एक दादा भेटले. त्यांनी सांगितलं की जर तुम्हाला बोटमध्ये फिरायचं आहे तर पर पर्सन 50 रुपीज चार्ज होतील आणि ते आपल्याला अथांग समुद्रामध्ये 1 किलोमीटरपर्यंत घेऊन जाणार आणि तिकडनं आपल्याला घेऊन येणार. तर आलोच आहोत एक्सप्लोर करण्यासाठी. तर बोललं चला ही पण एक सफर होऊन जाऊ द्या. तर आता चाललो आहे बोटीमध्ये. बघूया आता तिथे काय मजा येते, काय एन्जॉय करता येते. तुम्हाला बोटचा व्ह्यू दाखवतो आपण ज्या बोटमध्ये जाणार आहे. या बोटमध्ये आपले सगळे लोक आहेत. आपण पण जाऊया. सो विचार नव्हता केलेला बघा, अनएक्सपेक्टेडरित्या प्लॅन झाला. म्हणजे प्लॅन नाही, त्यांनीच येऊन आम्हाला अप्रोच केला आणि खूप भारी आहे. आता फायनली आम्ही फेरीने चाललो आहे. सो बघा आता व्ह्यू. बॅगच विसरलो बाईकला, झाली असते आता पंचायत. चला, ते दादा आपली वाट बघतात बोटीत जाण्यासाठी. तर बोटीची सफर होऊन जाऊ द्या. चला बसायचं का? कुठून जायचं? 2 बाईक आणि आम्ही 4 जण बसलो. नहीं ऐसा तुम पीछे से चलाओगे ना? हाँ, पीछे से. हाँ 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 हाँ, आगे 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 से बसता है, टेंशन नका घेऊ. आमचा बोटीचा सफर चालू झालेला आहे. आधी त्याला बॅलन्स म्हणून आम्ही मध्ये उभा केलेला आहे. ओ माय गॉड. तर चला आता. पाणी लाल आहे, निळं नाही.
अशा प्रकारे आमची बोटची सफर झालेली आहे आणि मला आता एक लायसन्स भेटलं पाहिजे बोट चालवायचं. देखो वो पकड़ना नहीं है. नहीं नहीं बहुत गरम वो है. चटका लगेगा मेरे को मालूम है. भाजेगा झारखंड. हां बघा आता बोटीतून ते कसे उतरतात आणि आम्हाला कसं बाहेर काढतात. लागेल नाही तुटेल. तुटेल. मोठी दमन किल्ला हे दमनमधील सर्वात लक्षणीय पर्यटन स्थळांपैकी एक आहे, जे पर्यटकांना मोठ्या संख्येने आकर्षित करते. सुमारे 30,000 चौरस मीटर क्षेत्रफळावर पसरलेला हा प्राचीन किल्ला मोठ्या प्रमाणात तोफांसाठी प्रसिद्ध आहे. या सुंदर डिझाईन केलेल्या तोफांनी अभ्यागतांना त्यांच्या उल्लेखनीय कोरीव कामांसाठी मोहित केले. मोठी दमन किल्ला चर्च ऑफ बॉम जीसस, चॅपल ऑफ अवर लेडी ऑफ रोजरी आणि चर्च ऑफ अवर लेडी ऑफ रेमेडीजसाठी देखील प्रसिद्ध आहे. किल्ल्याला भेट देणे इतिहासप्रेमींसाठी खरोखरच मनोरंजक अनुभव देते. प्राचीन लोथल येथे भारताचे पहिले बंदर उभारले गेले. तर मित्रांनो, आजची आपली ब्रेकफास्ट आयडी शेवटच्या चरणात आले. तर आता आम्ही आलो आहे नारगोल बीचला. इथे चांगले कॅन्टीन वगैरे आहेत, तर इथे नाश्ता वगैरे केल्याच्या नंतर आता हे बीच एक्सप्लोअर करतो आहे. आलोच आहे तर थकवा आम्ही या बीचमध्ये घालवतो आणि हा व्हिडिओ इथंच संपूया. आता सध्यासाठी हा बीच कसा आहे आणि कसा दिसतो आहे आणि याच्याबद्दल काही इन्फॉर्मेशन जर भेटली तर ते पण सांगायचं मी नक्की प्रयत्न करेन. तर तुम्हीसुद्धा इथं आलात तर ह्या बीचला नक्की भेट द्या. बिकॉज आता सध्या तरी बघितलं तर हे बीच खूप स्वच्छ आहे आणि कोणी घाण करत नाही स्वतःहून. जसं आपण मुंबईच्या काही बीचेस बघतो, लोक येऊन घाण करतात. ॲटलिस्ट इथे तसली घाण दिसत नाही आहे. सो नारगोल बीच सध्या तरी बेस्ट वाटतं आहे. बघूया आता पुढे जाऊन आपल्याला नारगोल बीच कसं वाटतं आणि कसं नाही ते. नारगोल हे वलसाड जिल्ह्यातील एक आकर्षक किनारी गाव आहे, जे गुजरातच्या महाराष्ट्र सीमेजवळ आहे. एक प्रसिद्ध पक्षीगृह ज्याला पारसी लोक भेट देतात, जे पारशी अग्नि मंदिरापैकी सर्वात जुने आणि प्रसिद्ध आहे. ते देखील समुद्रकिनाऱ्याजवळ आहे. शांतता असलेल्या बीचच्या शोधात असलेल्या लोकांसाठी आणि काही गॉथिक हेरिटेज टच शोधत असलेल्या लोकांसाठी हे योग्य ठिकाण आहे. हे वलसाड शहरापासून 62 किलोमीटर अंतरावर आहे. उंबरगाव आणि नारगोल बीचमधील अंतर 16 किलोमीटर किंवा 9.9 मैल किंवा 8.6 नॉटिकल मैल असं आहे. This society is really trying me. Ain't no hide and seek, I hide to be far from anxiety. I need my space, I need my privacy. I need some silence, please, you're all too loud. You don't speak quietly, opinions violently thrown across every surface. It makes me nervous. Is the world honestly burning? That's all I'm learning. Hope that we can make a turn and start reversing all our minds and put the work in. We got some work, man. I can hear the demons call when they do what they do.
like taking off, find a place with a view. The pain is never gonna stop if it's controlling you. I know that time can heal it all. I just gotta get through. I just gotta get through. I just gotta get through. Cause I feel like taking off, find a थँक्यू. महाराष्ट्रातला एक छोटासा ब्लॉगर येऊन आज गुजरातच्या काही लोकेशनला भेट देऊन तुमच्यासाठी छोटा एक व्हिडिओ बनवून आणलेला आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि मित्रांनो, ही होती आपली आजची संडेची ब्रेकफास्ट राईड. तर या व्हिडिओमध्ये सध्यासाठी तरी मी आत्ता थांबतो आहे. मी तुमची रजा घेतो आहे. भेटू लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.